नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, मी काल जे व्हिडिओ टाकला होता इंस्टावर, व्हिडिओ मी 2-3 टाकले होते. पुन्हा यूट्यूबवर ब्लॉग टाकला होता की साक्षी जी आपल्या घरामध्ये पसारा आवरत होती. म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे, काल टाकलेला व्हिडिओ की ते साक्षी काय करत होती, ते पसारा बिसारा तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये तर कोणी कोणी बघितला आहे, कोणी कोणी नाही बघितला. तर मी खास करून त्याच्यासाठीची ब्लॉग बनवतो आहे. तर भरपूर जणांनी वेगळं वाटलं आहे आणि ते काय वाटलं आहे काय नाही हे पाहण्यासाठी मी तुम्हाला समजा सांगणार आहे. तर हे ब्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्की बघा. तर मित्रांनो, सगळ्यांनी अशा कमेंट आल्या आहे कालच्या ब्लॉगमध्ये की काल जे साक्षीनं जे पसारा होता त्या घरामध्ये काय व्हायलं होतं की जे आपलं पहिलं घर आहे त्याच्यामध्ये जे जास्त म्हणजे सामान एवढं झालं होतं, बॅगी, आपले कपडे, भांडे, एकदम बॅगी ही एवढ्या खराब झाल्या होत्या. तर त्याच्यामुळं थोडंफार कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं. तर इकडं आणून ठेवलेलं आहे आणि दिवाण ही सगळं आणून ठेवलेलं आहे. म्हणजे आपलं काय, आणि भरपूर जणांच्या कमेंटी लागल्या की दादा तुमचं घराचं पूजन का नाही केलं, तुम्ही घराचं वास्तुशांती का नाही केली, अशा म्हणून भरपूर झाल्या कमेंटी लागल्या. मी इंस्टावर पण बघितल्या, यूट्यूबला पण बघितल्या की म्हणलं बघत बसलं आणि ब्लॉग बघितला. थोड्या वेळानंतर कमेंटमध्ये मी गेलो अचानक आणि बघितलं तर सगळ्यांच्याच कमेंट यायला लागली की दादा तुम्ही असं का केलं, तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे, आम्हाला तुमचे लय व्हिडिओ आवडतात. तर भरपूर साक्षीला मी मग सांगितलं का ना साक्षी. तर साक्षीला मी सांगितलं अशा कमेंट यायल्यात. तर सगळ्यांची गलत फॅमी आहे मित्रांनो. तर वास्तुशांती तुम्ही जे म्हणता तर म्हणजे कसं असतंय, वास्तुशांती तर म्हणजे करायचीच आहे आपल्याली. पण काय विषय झालेला आहे की आता बारका भाऊ, मी, म्हणजे माझी जोडी, बारक्या भावाची जोडी आणि आई आणि आमची आजी, म्हणजे आईची आई तिकडली शिरवणची, म्हणजे साक्षीची सख्खी आजी, माझ्या मामाची आई आणि आईची आई. माझी पण आजी होती पण तिकडली आजी आहे माझी, म्हणजे आईकडली आई आजी आणि हिची सख्खी आजी, बरोबर आहे का. तर मित्रांनो ती पण आलेली आहे आमची जोडी. तर आम्ही होतो 6 जण घरामध्ये. तर मित्रांनो तिथं एवढा पसारा झाला एकदम की तुम्हाला तर माहितीच आहे, पहिलं आपलं दिवाणच्या खाली आई झोपत होती गादी टाकून, तिथं चालायला पण जागा नव्हती एकदम. तुला तर माहितीच आहे ना किती. आणि त्या गादीच्या खाली पाणी येत होतं, बरोबर आहे का साक्षी. त्या गादीच्या खाली मध्ये पाणी येत होतं, आपल्याला झोपाय पण येत नव्हतं, आता सुद्धा चला येत नव्हतं. तिथे जी भांडी आपण डब्बे ही ठेवायची कपाट केलंय त्याच्यामध्ये साक्षी कपडे धुत होती, बरोबर आहे का नाही. हा डबे जी ठेवायचं कपाट असते, तर कपाटामध्ये साक्षी कपडे ठेवत होती, म्हणजे घड्या घालून. एवढं म्हणजे वाईट परिस्थिती. आणि एवढं म्हणजे घरामध्ये जागा नव्हती राहिलेली. वरच्या 2 कपाटावर भांडे आणि खालच्या कपाटामध्ये साक्षी कपडे ठेवायची. तर आम्हाला मित्रांनो तिकडलं सगळं बाथरूमची खिडकी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये नीट बघा. तुम्ही कालचा व्हिडिओ तुम्हाला समजेल की कालच्या व्हिडिओमध्ये घर पण कसं झालेलं आहे ती पण मी दाखवलेलं आहे तुम्हाला. म्हणजे ते कधी पडलं घर ते सांगता येत नाही. तर त्याच्यामुळं आम्ही राहायला आलो नाही तिकडं, राहायला आम्ही तिकडेच आहोत, बरोबर आहे का साक्षी, का खोटं आहे. आपण आम्ही तिकडे आलो नव्हता, म्हणजे पसारा ते ठेवलाय. हां, पसारा आणून ठेवला आहे पण तेवढा पण नाही, तुला सगळा पसारा तिकडेच आहे. फक्त जे दाटण होत होती दिवाणाचं तिथं काही काम नाही, तर दिवाण इकडं आणून ठेवलं आहे. पण आम्ही तिथंच झोपतो, म्हणजे खाली बदगी टाकून तिकडं मोकळं झालं एकदम घर आता इकडं. आणि तुम्हाला दाखवायचे तर तुम्हाला मी समजा दाखवणार आहे की तुम्हाला जे वाटते आम्ही राहायला आलो. तर चला मी आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. आम्ही म्हणजे उन्हाचं थोडंफार बसता इथं व्हिडिओ ही काढतो थोडंफार, तर तुम्हाला सगळ्याला वाटायला लागलं की आम्ही राहायलाच आलो, बरोबर आहे का. बघा आपल्या घरातली टी व्ही कुठं आणली, टी व्ही आणली नाही, काय आणलेलं नाही. हे बघा हॉल सगळा रिकामा आहे, इथं बघा अजून जास्त आपण काय राहायला आलेलं. ही बघा सगळं फॅन ही लाईटिंग सगळी बसलेली आहे, काहीच अजून राहायला आलेलोच नव्हतं आपण, बरोबर आहे का. थांब आता इकडं दाखवू. फक्त दिवाण ठेवलेलं आहे कारण की उन्हाचं आपण बसतो. हे बघा इथं झाडू हे, तिथं फक्त एक फोटो बसलेला आहे. तिथं अजून फोटो इथं बसवायचे, तर भरपूर सगळे बसवायचे फोटो महाराजांचा, बाबासाहेबांचा सगळे फोटो. तिथं आपल्याला टी व्ही बसवायची. हे बघा अजून हॉल बिल काय बसलं का, काहीच नाही. तुमच्या सगळ्यांची गलत नाही. सांग थोडं बोल. हां थोडं बोल. वास्तुशांती करायची का नाही तुझी. वास्तुशांती आपल्याला करायची आहे, तर अजून आपलं काम थोडंफार राहिलेलं आहे. तर बाथरूमचं काम राहिल्यामुळं आपण काही केलेलं नाही. तर ही बघा बाथरूमचं
बाथरूमला प्लास्टर राहिलं आहे अजून. आणि असं मी तुम्हाला सांगणारच आहे की व्हिडिओमध्ये की आपली वास्तुशांती आपल्या म्हणजे घराचं पूजन घराचं काही त्याचा व्हिडिओ मी टाकणारच आहे. तुम्हाला तेव्हा समजलंच की घराचं हे केलं ते केलं. मी तुम्हाला सगळे अपडेट देत राहतोय. बघत राहायचे आपले ब्लॉग असेच आणि तुमचा सपोर्ट कायमस्वरूपी राहू द्यायचा. तर तसं काय नाही, ज्यांना कोणाला वाटतंय पूजा नाही करणार तर तसं काय विषय नाही. पूजा आपण करणार आहोत तेव्हाच आपण घरामध्ये राहायला येणार आहोत. आपण फक्त दुपारी ऊन लागलं म्हणून बसतो आपण, म्हणजे असं कंटिन्यू बसत नाही. म्हणजे आता तिकडं तर गरमत आहे, तुम्हाला माहिती आहे. पत्र्याच्या घरात एवढं दुपारी तर आता उन्हाळ्याचं बसू वाटत नाही. कसलं होतं हे जातं ते गरमत आहे तिकडं तर. तिकडं तरी मरणाचं गरम आहे वातावरण. सगळ्याला गरम काम येतं मरणाचा. म्हणून आपण हे केलं. हे बघा काळ्याच्या फळ्या हे काढल्यात बाथरूमचं तुम्हाला दाखवलं तर हे बघा. बघा बाथरूमला प्लास्टर झालं. मग आपलं जेव्हा काम कंप्लीट होणार आहे फक्त लाईटिंग आणि उन्हाचं फक्त बसण्यासाठी आपण केलेलं आहे नियोजन. थोडं इथं दुपारी थोडंफार आम्ही आराम करतो, व्हिडिओ काढतो. इथं गार वाटते आपल्या स्लॅबच्या घरामध्ये म्हणून आम्ही इथं बसतो. तिकडे बसायसारखं नाही. कूलर लावलं तिकडं आपण त्या घरामध्ये तरी पण एवढं गरम होतं आहे कूलरनं. गरम वाफा येते. हां, म्हणून आम्ही इकडं आलेलो आहोत. तर तसं काय विषय नाही. आपली पूजा करायची. पूजेच्या टायमाला मी तुमच्या सगळ्यांना सांगणार आहे व्हिडिओमध्ये का नाही. हो. हां, तर सगळ्यांनी सांगणार आहे. तर बघत राहायचं. आता लवकरच आपलं काम हे कंप्लीट होणार आहे. आणि आपले ब्लॉग कसं वाटतात कसे नाही एकदा कमेंट करून सांगा. इंस्टावर आपले ब्लॉग कसे वाटते एकदा कमेंट करून सांगा. तर मी हीच ब्लॉग काढला की पूजा का नाही केली घराची म्हणून असं मी बनवला. तर सगळ्यांचा प्रश्न जर सॉल्व झाला असला आणि काही अजून जर चुकला असेल तर कमेंटमध्ये सांगा आमच्या दोघांनी. म्हणजे काही जर आमचं अजून काही चुकत असेल तर सांगा. असं काय नाही मित्रांनो की असं मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो आहे. आणि तरी पण काही चुकत असेल तर मला सांगा कमेंट करून, दादा हे असं झालं आहे तसं झालं आहे. तर मी तुमच्या त्या कमेंटवर व्हिडिओ बनवूनच नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनल करा. अशीच आपले व्हिडिओ बघण्यासाठी. आणि आपले व्हिडिओ बघण्यासाठी हां फॉलो करा. हां, आणि इंस्टावर सगळेजण लाईक करत जावा. इंस्टावर समजेजण लाईक व्हिडिओ बघता पण इंस्टावर लय भारी भारी व्हिडिओ टाकलेत आम्ही आता. बघतेत व्हिडिओ पण लाईक करत नाहीत. बघता व्हिडिओ पण लाईक करत नव्हत. हां, करायचं. व्हिडिओ बघायचं, लाईक करायचं, फॉलो करायचे, कमेंट पण करायचे कसा व्हिडिओ झाला साक्षीचा. हो. असं सारखं व्हिडिओमध्ये. तर तुमचं प्रेम बघून खरंच भारी वाटलं मला. आणि बरं झालं तुम्ही ते सांगितलं की दादा तुम्ही हे केलं ते केलं. तर मी पण तुम्हाला सांगतोय असं की आपल्या घराची पूजा करायची असं तसं तुम्हाला प्रत्येकमध्ये मी हे करतो. अजून काय राहिलं, आई तिकडेच आहेत अजून घराकडेच. आम्ही इथं दोघंजण सावलीचं आपलं बसतो. म्हणजे तिथं आपली झोपा येत नव्हतं सगळ्यांनी. आजी पण आलेली आहे तिकडून म्हणून आमच्या आजीला ही पण झोपा येत नाही म्हणून आम्ही दिवाण काढून टाकला. एक दिवाण तिकडंच आहे, बरोबर आहे का. एक दिवाण तिकडंच आहे, एकच फक्त इकडे आणला आहे. म्हणजे ती नवीन जोडी आहे. तर नवीन जोडीला ती राहू दिला दिवाण तिथंच. आपण फक्त आमच्या असं आम्ही म्हणलं आपण काय खाली पण झोपलं तरी आपल्याला टेन्शन नाही. साक्षी मी खाली झोपतो, आई आम्ही सगळे फक्त इथं टाकलं आहे पूजन करायचे पुन्हा राहायला यायचं आपल्या घरात. काहीच काम नाही झालेलं अजून आपल्या घराचं. तसंच काम आहे हे बघा. तर आता हे जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा आपण बरोबर करणार आहोत. हो, तेव्हा आम्ही पूजा करणार आहोत. घराची आपल्या पूजा बिजा ओके झालं तेव्हाच आपण राहायला येणार आहे. आणि तसं आता कमेंट करा सगळ्यांनी, सांगा ब्लॉग कसा वाटला आणि कोणाकोणाचा प्रश्न सॉल्व झाला तर काही चुकला असेल तर कमेंट करून सांगा. चला आता बाय बाय. बाय बाय. भेटू त्या आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओ लाईक करायचं, इंस्टावर यूट्यूबला फॉलो करायचं. बाय बाय.